नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। आज पठारवाडी या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होत आहे आणि त्या मैदानामध्ये बकासूरच्या दावणीतली आज टॉपचे नंदी जे आहेत ते पळताना दिसणार आहेत। बकासूर असेल, महाराज असेल, वादळ असेल, साम्राज्य असेल, हे चौघे जण आज पळताना दिसणार आहेत आपल्याला पठारवाडीच्या मैदानामध्ये। आणि गाडी जी आहे ती स्वतः वैभव मामा सुद्धा चालवणार आहेत अशी माहिती मिळते। सुरुवात करूया, आज बकासूर पासूनच सुरुवात करूया। बकासूर कोणत्या गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे? आज बकासूर आपल्याला गट क्रमांक 17 मध्ये पळताना दिसणार आहे। तास क्रमांक 1 वर गाडी पब्लिकलाच लागली, काय फरक पडत नाहीये। बकासूर तुम्हाला माहिती आहे, त्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि तो आज कमाल 100% करेल। आज गुलाल जो आहे तो 100% मिळवेल। आज बकासूरचा पैरा कोण असेल? आज बकासूरचा पैरा जो आहे, मानघरकरांचं जे वादळ आहे, संबंध महाराष्ट्राला माहिती आहे। मानघरकरांचं वादळ आणि बकासूर ही जोडी जेव्हा जेव्हा पळाले तेव्हा तेव्हा जो आहे तो गुलाल हा मिळवलेलाच आहे दोघांनी। आणि बघूया कशा पद्धतीनं ही गाडी आज पळते गट क्रमांक 17 मध्ये, तास क्रमांक 1 मध्ये। परंतु 17 मध्ये सुद्धा पळायची नाही गाडी, आधी सुद्धा पळू शकते। कारण की जर मानघरकरांच्या वादळच्या जर नावाने जर चिठ्ठी असेल किंवा दुसऱ्यांच्या नावाने जर चिठ्ठी असेल तर बकासूर आपल्याला कदाचित 1 ते 10 मध्ये सुद्धा पळताना दिसेल। परंतु बकासूरची चिठ्ठी जी आहे ती 17 नंबर गटामध्ये आपल्याला निघालेली आहे, ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी। गट क्रमांक 21 मध्ये, तास क्रमांक 6 मध्ये पुन्हा एकदा पब्लिकनच गाडी लागलेली आहे आपल्या बकासूरच्या दावणीतल्या महाराजची। महाराज आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक 21 मध्ये, तास क्रमांक 6 मध्ये आपल्याला महाराज पळताना दिसेल। आज महाराजचं नियोजन कसं आहे? खूप दिवस झालं महाराज सुद्धा गुलालामध्ये दिसत नाहीये, मैदानामध्ये दिसत नाहीये। आज महाराजचं नियोजन जे आहे, तुम्हाला बघितलं, महाराज फक्त किनी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा त्या मैदानामध्ये पळाला होता। खूप 10-15 दिवस झाले असतील महाराज सुद्धा आपल्याला दिसला नाही। परंतु आज आपल्याला महाराज जो आहे तो गट क्रमांक 21 तास क्रमांक 6 मध्ये दिसणार आहे पळताना। त्याचा पैरा जो आहे तो गजा 4x4 हा नंदी पळताना दिसेल। आता गजा 4x4 सगळ्या महाराष्ट्राला काही लोकांना माहित असेल, काही लोकांना जर नसेल माहित तर सांगतो। हा गजा 4x4 जो आहे तो कोळे मैदानामध्ये घरणीकरांच्या राजासोबत पळाला होता। गट सेमी सुट्टा काढला होता आणि फायनल मध्ये गाडी पब्लिकने लागली होती, त्याच्यामुळे गाडीला जो आहे तो मार खावा लागला होता। परंतु नाहीये, पब्लिकनं थोडंसं पब्लिक आत होतं त्याच्यामुळे गाडीला थोडासा मार खावा लागला। राजाच्या आणि गजाच्या नंतर गाडी आत असती तर गाल कदाचित वेगळा असता। परंतु असं शेवटी खार आणि जीत होतला ते गजा 4x4 आणि महाराज ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल आज गट क्रमांक 21 मध्ये। गट क्रमांक 29 मध्ये आपल्याला साम्राज्य पळताना दिसेल। बकासूरच्या दावणीतला जो साम्राज्य आहे तो पळताना दिसणार आहे। त्याचा पैरा जो आहे तो खरसुंडीकरांचा बब्या किंवा दुर्गा या दोघांच्या मधील असेल। बघूया कशा पद्धतीनं आजचं नियोजन जे आहे ते साम्राज्याचं केलं असेल। कारण की तुम्हाला माहितीच आहे, साम्राज्य खूप दिवस झालं पळालं नाहीये, परंतु आज आपल्याला साम्राज्य खूप दिवसांनी पळताना दिसतोय। आज साम्राज्य कशा पद्धतीने पळतोय, साम्राज्य नक्की कोणत्या खांदी पळतोय हे मला कमेंट्समध्ये सांगा। मी त्याचा एक ते दोन वेळाच पळ बघितलाय, परंतु जास्त वेळ त्याचा पळ बघितलेला नाहीये। परंतु आज साम्राज्य 100% पळणार आहे आणि तो आज कोणासोबत पळेल तर दुर्गा किंवा बब्या या दोघांच्या पैकी पळेल किंवा दुसरा सुद्धा पैरा असू शकतो। परंतु महाराज आणि वादळचे पैरे 100% फिक्स आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये। गट क्रमांक 30 मध्ये, तास क्रमांक 6 मध्ये सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे वादळ। बकासूरच्या दावणीतलं जे वादळ आहे, जी नवीन खरेदी झालेली आहे जालना या ठिकाणची, जालना जिल्ह्यातील घोडा शर्यतीचा नंदी आहे तो वादळ। आणि तो सुद्धा खूप दिवस झालं गुलालापासून वंचित आहे, त्याचं सुद्धा आज टॉपचंच नियोजन असेल असं वाटतंय। आज वादळ कोणासोबत दिसू शकेल? वादळ आज मला वाटतंय की गोकुळवर पळताना दिसेल, कारण की आदतमधला जो गोकुळ आहे तो चांगला पळतो। परंतु ओपनच्या मैदानामधील हे दुसऱ्याने आदत चालेल का? परंतु मला वाटतं चालेल सुद्धा। बघूया आता वादळचं नियोजन जे आहे ते कशा पद्धतीने केले। वादळचा एक अंदाजित पैरा सांगतोय, कारण की काय होतंय, बकासूर महाराज फिक्स पैऱ्यात असल्यात जमाच आहेत, परंतु यांचे जे पैरे आहेत ते मी थोडेसे जरा अंदाजित सांगतोय। कारण की कुणाला जर माहीत असतील पैरे तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता वादळचाच पैरा।
आणि शेवट 49व्या गटामध्ये सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने तास क्रमांक 4 मध्ये. मला नाही वाटत की एवढ्या लांब पळताना दिसतील की तुम्हाला मी सांगितलं 5 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत बकासूरच्या नावाने म्हणजेच मोहिल शेठ यांच्या नावाने. बघूया आज कशा पद्धतीनं हे नंदी प्रत्येक नंदीचा कस जो आहे तो पणाला लागेल. बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या बकासूरच्या दावणीतील नंदीला आणि बाकीच्या सगळ्या सुद्धा नंदींना. धन्यवाद.